नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा विषय आहे खिचा पापड. आम्ही जेव्हा मस्जिद बंदरला जायचो, म्हणजे होलसेलमधून काही जास्त क्वांटिटीमध्ये आम्हाला घ्यायचं असेल तर तेव्हा आम्ही तिथे जायचो. तर तिथे आम्ही मोस्टली खिचा पापड खायचो. तिकडची रेसिपी आम्ही बघितली आणि आम्ही घेऊन आलोय. आता आम्ही बनवून खाणार आहे. सो चलो. मातीची बनवणे, मातीची. किती दिवस गेले मम्मी चूल बनवायला? बनवायला वेळ नाही गेला, सुकायला वेळ गेला. इथे कसं तरी ऊन नाही किती ना, वेळ? ऊन नाही ना. आता मम्मीने हे काय टाकलेत? कोळसे. कोळसे टाकलेत. तुम्हाला चूल कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा. मम्मीने अशा बऱ्याच गोष्टी बनवल्यात मातीच्या, त्या एक दिवस मी नक्की दाखवेन तुम्हाला. डोळे झोंबले. उभी राहते तू जाते तिकडे म्हणणार नाही. अशा प्रकारे डोळे झोंबल्यात, पण खायचं पण आहे. हो, आमच्याकडे हे पण आहे. काय हे मम्मी, त्याला काय बोलतात? बिहारी लोकांचं सूप. बिहारी काहीतरी नाव असेल. अरे बिहार साईडला मिळतं, आपल्या इथे हे सूप आहे. पुदिनाची चटणी बनवणार आहेत. एकदम सोपी रेसिपी आहे. पुदिना चटणी, कोथिंबीर आणि लसूण मिक्सर मध्ये टाकणार आहे. आणि मिरची कोण सांगणार? मिरची टाक ठेवलीच नाही तू. बिहारींची सूप. काय नाव ठेवलं म्हणून? बिहारला मिळतं हे सूप असं बोल. आपल्या इकडे नाही मिळत, मालवण साईडला. माझी मैत्रीण बिहारी नाही ना, तिने दिलंय ते मला. मैत्रिणीने दिलंय. माझे केस बघ आणि शूट करते. देखो देखो चल क्या वो पेड़ है. चल. कोथिंबीरीचा डबल पुदिना घेतलाय. कोथिंबीरीचा डबल पुदिना आणि लसणाच्या पाकळ्या 10-12 आहेत. आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे झणझणीत मिरची. नको एवढा तिखट बनवू नकोस, सगळी टाकू नकोस मिरची. जरा जरा लावायची, एवढी पाहिजे एवढं. चाट मसाला एव्हरेस्ट, नॉट स्पॉन्सर्ड. थोडी आमचूर पावडर टाका. थोडी आमचूर पावडर दाखव. ही आहे आमचूर पावडर. आणि थोडासा चाट मसाला टाकणार आहे. ही शेंगदाणे सुद्धा टाकणार आहे. टाक. ही चटणी जर खिचा पापडसाठी बनवली ना तर खिचा पापडवर मीठ टाकायची गरज लागत नाही, कारण ऑलरेडी थोडंसं पापड तो सॉल्टेड असतो आणि त्या चटणीमध्ये पण आपण मीठ घालतो, लिंबू पिळतो, त्यामुळे थोडंसं खारट आंबट होतं. त्यामुळे मीठ नाही टाकलं तरी चालतं. मम्मी, हॉटेलचा मसाला पापड कसा लागतो? खाल्ला नाही? हॉटेलमध्ये मसाला पापड कसा असतो माहिती आहे? हॉटेलमध्ये मसाला पापड आपला नॉर्मल पापड असतो. नाही, खिचा पापड नसतो, नॉर्मल पापड असतो. आणि हा पापड आहे तो वेगळा आहे. तर तुम्ही बघू शकता, हा आहे खिचा पापड. थोडा जाडसर आहे. तो नॉर्मली भाजत नाही, त्याला कोळशावर वगैरेच भाजावं लागतं. तर तुम्हाला सुद्धा पाहिजे असतील हे खिचा पापड तर आम्ही मस्जिद बंदरवरून घेऊन आलो आहेत. तर तुम्ही पण तिथे जाऊन घेऊन येऊ शकता. अशा प्रकारे माझा ट्रायपॉड हलतोय. हॉटेलचा पापड एकदम नॉर्मल असतो, म्हणजे एवढं टेस्ट नसते त्याला. पण ह्या पापडाची टेस्ट आणि त्या पापडाची टेस्ट खूप डिफरन्स आहे. सो तुम्ही नक्की ट्राय करा. तर आता आपली चटणी तयार आहे. एकदम झणझणीत बनवली आहे मम्मीने. चलो आता आपण कांदा कापूया.
अशी कोणती ट्रिक असेल तर सांगा, ज्याने कांदा कापताना डोळ्यातनं पाणी नाही येईल. आता कांदे धुवून घेऊया चांगले असे. स्वच्छ करून आपण कांदा मस्तपैकी बारीक बारीक कापू. तर आता आपला कांदा टमॅटो कट करून झालेला आहे आणि आता आपण पुढच्या स्टेपला वळूया. इन्ग्रेडियंट्स काय काय घेतल्यात? पापड, बटर, कांदा टमॅटो, बटर, कांदा टमॅटो, मस्त पुदिन्याची चटणी, शेव, चना डाळ. प्रमोशन नाही करत आहे आम्ही, अजून आम्हाला पैसे येत नॉट नाही. स्पॉन्सर्ड. खा आणि कसं झालं सांग. मम्मीनेच बनवलंय. कैसा बना है? अच्छा बना गरज नाही, है. पापडामध्ये मीठ आहे ना, हम्म. आणि चटणीमध्ये पण मीठ आहे. छान झालं. छान झालाय, छान झालाय, छान झालाय. हा का असा पापड झालाय वाकडा तिकडा. कापडाला पोलिओ झाले. जर ही साधी सिंपल रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटापट तुम्ही तुमच्या घरी सुद्धा बनवा आणि आम्हाला सुद्धा इन्व्हाइट करा खायला. तर आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.